मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 7 मागण्या केल्या आहेत. यासोबतच मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघांचा आढावा आपण आज घेणार आहोत. तसंच IPL मध्ये आज चेन्नई बंगळुरूमध्ये प्लेऑफसाठी महत्वाची लढत होतीये. या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 18 मे वार शनिवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केलेल्या 7 मागण्यांविषयी. मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर महायुतीची प्रचार सभा पार पडली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर आले. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडनं मराठी माणसाला असलेल्या काही अपेक्षा बोलून दाखवल्या. यामध्ये पहिली अपेक्षा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही व्यक्त केली आहे. त्यानंतर देशभरातल्या शालेय अभ्यासक्रमात 125 वर्षांच्या मराठा साम्राज्याचा समावेश करावा. तसंच शिवछत्रपतींचा पुतळा उभा राहावा. शिवरायांच्या गडकिल्ल्यांना पूर्वीचं वैभव प्राप्त व्हावं, यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. यानंतर गेल्या 18-19 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर लवकरात लवकर काम व्हावं. यासोबतच संविधान बदलणार असल्यास जो विरोधक प्रचार करतोय त्यांची तोंड तुम्ही कायमची बंद करावीत. यासह ओवेसींसारखे जे अड्डे आहेत ते एकदा तपासून घ्या. तिथं मराठी माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश कायमचा सुरक्षित करून टाका, असंही ठाकरेंनी यावेळी म्हटलंय. तसंच शेवटी मुंबईच्या लोकल ट्रेन यंत्रणेवर केंद्र सरकारनं बारीक लक्ष द्यावं, निधी द्यावा, अशी अपेक्षा सुद्धा राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची. यामध्ये आज आपण मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघांचा आढावा घेऊयात. मुंबई सकाळचे मुख्य बातमीदार विनोद राऊत यांनी या संबंधीचं विश्लेषण केलंय. चला ऐकूयात. आज आपण उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई अशा 2 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेना उभाटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात थेट लढत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर यांनी मातोश्रीची साथ सोडली होती. मात्र तपास यंत्रणेच्या ससोमिऱ्यामुळे मी पक्ष सोडल्याची कबुली वायकर यांनी एका मुलाखतीत दिली होती. त्यांच्या मुलाखतीनंतर या मतदारसंघातलं जे वारे आहे ते बऱ्यापैकी फिरताना दिसलं आहे. शिवसेनेमध्ये पडलेली फूट, अमोल कीर्तीकर यांच्या मागे लागलेल्या ईडीचा चौकशी यंत्रणेचा ससोमिरा, यामुळं या अनेक फॅक्टरमुळे कीर्तीकरांना सहानुभूती मिळताना दिसते आहे. सर्व निष्ठावंत जुने नवे शिवसैनिक जाणून त्यांच्या प्रचारात उतरलेले आहेत. मात्र वायकर यांना पण एक मोठी राजकारणामध्ये त्यांचं पण एक मोठा अनुभव आहे. त्यामुळे वायकर हे भाजपच्या मदतीनं ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेवरती अमोल कीर्तीकर यांची नौका पार होणार का, हा इथला कळीचा मुद्दा आहे. दुसरा मतदारसंघ हा उत्तर मुंबईचा आहे. हा मतदारसंघ परंपरागत भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघामधली गुजराती आणि हिंदी भाषिक जी मते आहेत ती अत्यंत निर्णायक आहे. त्यामुळं हा सेफ मतदारसंघ समजून भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मैदानात उतरवलेले आहे. पियुष गोयल यांच्यासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. दुसरीकडे काँग्रेसने भूषण पटेल यांना शेवटच्या टप्प्यात उमेदवारी दिली. ते बरोबर नौखे जरी वाटत असले तरी पक्ष संघटनेत ते मुरलेले आहेत. यावेळी शिवसेना सोबतीला आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न पाटील यांचा आहे. मात्र असं जरी असलं तरी गोयल यांचं मताधिक्य ते कितीने कमी करू शकतं, हा इथला कळीचा मुद्दा आहे. कारण या मतदारसंघामध्ये जी गुजराती आणि हिंदी भाषिक मते आहे ते परंपरागत मोदीपासून अजूनही दूर झालेली नाही. त्यामुळं या मतदारसंघामध्ये गोयल यांचा जो वरचष्मा आहे तो कायम असणार आहे आणि त्यांचं मताधिक्य कितीने घडणार, हाच एक मुद्दा या मतदारसंघामध्ये आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे IPLची. स्पर्धेत आज चेन्नई आणि बंगळूर यांच्यामध्ये बंगळूरमधल्या M चिन्नस्वामी स्टेडियमवर महत्वाची लढत पार पडतीये. याच लढतीच्या निकालावर प्ले ऑफ मधील 4था संघ निश्चित होणार आहे. या सामन्यात कुठले फॅक्टर्स महत्वाचे आहेत याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी. चला ऐकूयात. IPLची लीग स्टेज जवळपास संपुष्टात येत आहे. आज 68 सामना आहे आणि हा सामना आहे तो RCB आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आहे. हंगामाची सुरुवात देखील याच 2 संघांनी केली होती आणि आता प्ले ऑफचा शेवटचा जो संघ आहे तो देखील याच दोन्ही संघांच्या सामन्यांनी निश्चित होणार आहे. जर पॉईंट टेबल पाहिलं तर आपण चेन्नई सुपर किंग्स सध्या 14 पॉईंट्सवर आहे, RCB 12 पॉईंट्सवर आहे
आणि आजच्या सामन्यात जर RCBला प्लेऑफमध्ये जायचं असेल तर CSK विरुद्ध जिंकावं लागेल. त्याचबरोबर चांगलं रन रेट ठेवायला लागेल आणि त्यासाठी त्यांना प्रथम फलंदाजी करून 200 रन्स करून सामना 18 रन्सच्या मार्जिनने जिंकावा लागेल किंवा चेस करताना 18 ओव्हर्समध्ये रन्स चेस केला पाहिजेत. तरच RCBचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. पण चेन्नईचा विचार केला तर आपण जरी चेन्नई सुपर किंग्स हरली तरी त्यांनी जर मार्जिन कमी ठेवलं तर ते प्लेऑफमध्ये नेट रन रेट थ्रू जाऊ शकतात आणि चेन्नई जिंकली तर ते थ्रू आउट प्लेऑफमध्ये जातात आणि विशेष करून ते 3ऱ्या स्थानावर जातील. दुसरी गोष्ट, या सामन्यात पावसाचा देखील मोठा खेळ होण्याची शक्यता आहे. जर समजा सामना वॉशआउट झाला तर मात्र चेन्नई सुपर किंग्सला चांगली संधी आहे, कारण की त्यांचे 14चे 15 पॉईंट्स होतील आणि RCBचे 12चे 13 पॉईंट्स होतील. आणि गेले 2 सामने आपण पाहिले की वॉशआउट झालेले आहेत IPLचे. त्यामुळं हा सामना देखील वॉशआउट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मॉन्सूनची. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या म्हणजेच मॉन्सूनच्या प्रगतीसाठी सध्या हवामानातील आवश्यक घटक पूरक आहेत. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनची प्रगती वेगानं सुरू आहे. यानुसार राज्यात तळ कोकणात 6 जूनला मॉन्सून हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मॉन्सून रविवारी दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे असं भारतीय हवामान विभागानं यापूर्वीच सांगितलं होतं. तसंच मॉन्सूनचं महाद्वार असलेल्या केरळमध्ये 31 मे रोजी तो दाखल होणार आहे असंही विभागानं जाहीर केलंय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मुंबईतली. इथं 3 दिवस ड्राय डे पाळला जाणार आहे. याचं कारण म्हणजे येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं मतदान इथं होणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये 18 ते 20च्या दरम्यान ड्राय डे पाळला जाणार आहे. त्यामुळे मुंबईत बार आणि वाईन शॉप्स हे 18 मे रोजी संध्याकाळी 5 ते 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या मतदारसंघात मतदान होणार असतं त्या आणि नजीकच्या मतदारसंघांनी हे ड्राय डे पाळणं बंधनकारक असतं. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व वाईन शॉप्स आणि बार बंद ठेवण्यात येतात. निकाल जाहीर होण्याच्या दिवशीच म्हणजे 4 जून रोजी देखील मुंबईत पुन्हा एकदा ड्राय डे पाळला जाणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे रेल्वे मार्गावरल्या मेगा ब्लॉकची. उपनगरी रेल्वे मार्गावरली रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत, तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्लावाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे. त्यामुळे इथल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली. यंदा फ्रान्समध्ये 77वा कान्स चित्रपट महोत्सव साजरा होतोय. दररोज अनेक सेलिब्रिटीज रेड कार्पेटवर लक्ष वेधून घेत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्री देखील कान्स गाजवण्यासाठी भारतातनं रवाना झाले आहेत. अशातच पॅन्ड्री, सैराट असे चित्रपट गाजवणारी अभिनेत्री छाया कदम यांना कान्समध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळालाय. पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी छाया कदम कान्स महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना छाया कदम म्हणाल्या आहेत की माझं काम प्रेक्षकांना इतकं आवडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा क्षण हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. मला इतर कशाचाही विचार करायचा नाहीये, मला फक्त हा क्षण जगायचा आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.